नमस्कार. आज आपण अंड्याची एक वेगळीच रेसिपी बनवणार आहोत. नेहमी त्याच पद्धतीने आपण भुर्जी बनवतो आणि खातो. पण आज ही वेगळ्या पद्धतीची अंड्याची भाजी आहे. तुम्ही एकदा केलीत ना, की नेहमी अशा पद्धतीने बनवून खाल. भाकरी, भात, भातावरती डाळ वगैरे काही नसेल तरी याच्याबरोबरही तुम्ही भात खाऊ शकता. अगदी वेगळी आणि झटपट बनणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. खूप टेस्टी लागते, झटपट होते आणि काहीतरी वेगळंही आपल्याला खायला मिळतं. तर चला बघूया कसं बनवायचं आहे ते. तर इथे मी 4 अंडी वापरली आहेत. तुम्हाला किती घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता अजूनही. तर इथे मी 4च कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. त्यालाही कापून घेतलं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे कांदे आता परतून घ्यायचे आहेत. चांगले लालसर होईपर्यंत परतायचे आहेत कांदे. थोडेसे मीडियम असं त्याचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया. कांदा आणि टोमॅटो आता चांगले एकजीव होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत. कच्चेपणा त्याचा राहिला नाही पाहिजे, व्यवस्थित असे एकजीव झाले पाहिजेत. तर बघू शकता आपले आता कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थित आता फ्राय करून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तर ही मी अशी जाडसरच घेतलेली आहे. अशी किसून घेतलेली आहे किसणीवर, त्यामुळे थोडी जाडच आहे ती. आता आपण इथे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि इथे मी आता 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातली आहे. तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. आता आपण याच्यामध्ये ना पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला किती पाणी घालायचे तेवढं तुम्ही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ. आता याला मिक्स करून घेऊया. आता एवढंच मी पाणी घातले. तुम्हाला अजूनही घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं अजून घालू शकता. आता आपण याला कांद्याला आहे ना शिजायला ठेवूया. तोपर्यंत इकडे मी अंडी फोडून घेतलेली आहेत आणि आता आपण बघूया आपला कांदा शिजलाय का. तर बघू शकता आपला कांदा आणि मसाला व्यवस्थित एकजीव झालेले आहेत, तरीही व्यवस्थित वरती आलेली आहे. तर आपण या उकळत्याच आता रश्श्यामध्ये आता ही आपण अंडी ठेवलेत ना फोडून ती घालून घ्यायची आहेत. अगदी झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. एकदा केलेत ना तर तुम्ही नेहमी बनवून खाल. आता आपण हे उकळत्या पाण्यामध्ये ना ह्या मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये आता ही अंडी सोडलेली आहेत. आता आपण याला चांगलं आता मिक्स करून घेऊया. तुम्ही टाकायच्या आधी त्याला हलवून घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित. पण मी इथे डायरेक्ट अंडी सोडली आहेत आणि आता इथेच त्याला आम्ही मिक्स करून घेणार. तर संपूर्ण मसाल्यामध्ये त्याला आपण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय. आता आपण भुर्जी केली की त्याला असं पाणी सुटत नाही. आता आपण हे पाणी टाकून केलेलं आहे ना, त्याच्यामुळे हे असं ओलसर राहणार. मग ते आता शिजायला पाहिजे म्हणून आपण त्याला झाकून ठेवायचं आहे. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून त्याला परत मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपली भुर्जी आहे ना व्यवस्थित शिजली जाईल. नाहीतर अंडा आपला आहे ना कच्चं कच्चं लागेल असंच घेतलं तर. त्यामुळे त्याला झाकून ठेवायचंय. 2 ते 3 मिनिटानंतर त्याला काढून हलवून पुन्हा आपण त्याला 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. बघू शकता तुम्ही आता कशी मस्त अशी भाजी आपली फुलली आहे. अंडा अजिबात कच्चा राहिलेला नाहीये, व्यवस्थित शिजून गेलेला आहे आणि खूप छान ही रेसिपी लागते. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा. अगदी झटपट होते. बघू शकता तुम्ही कशी छान झालेली आहे. पावाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही अशा पद्धतीने अंड्याची भाजी बनवता का.
किती छान झालेली आहे बघू शकता तुम्ही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.